मॅमला एवढं पेन का होतंय नक्की व्हिडिओमध्ये सांगतो. मम्मीन ते तर मार्केटला गेलेले होते, पण बरं झालं लवकर आली, कारण की मला पण जायचं होतं स्टुडिओला. RX 100 घेऊन तर डायरेक्ट स्टुडिओला पोहोचलो. इकडे तर कन्सल्टेशनच चालू होतं. मग चला म्हटलं आता टॅटू करूनच घेऊ. मॅम तर माझ्याकडे स्पेशली नेवासावरनं आले होते, ते पण त्यांच्या हस्बंडचं नेम टॅटू करण्यासाठी आणि स्वतःचं नेम टॅटू करण्यासाठी. मॅमनी तर इन्फिनिटिव्ह डिझाईन मध्ये बटरफ्लाय आणि हार्ट सुद्धा पाहिजे होतं. तसं तर मॅमचा फर्स्ट टॅटू होता, पण मॅमला चांगल्या डिटेलिंग वर्क मध्ये टॅटू पाहिजे होता. मॅमनी तर माझं वर्क बघितलं होतं, तेव्हाच ठरवलं होतं की मला पण MG टॅटू स्टुडिओ मधूनच टॅटू करून घ्यायचा. फायनली मॅमचा टॅटू कंप्लीट केला, पण मॅमच्या हँडवर लगेच प्लेसमेंट करून घेतली. मॅम तर स्वतः आर्टिस्ट आहे, पण मॅमनी माझं वर्क बघितलं होतं, तेव्हाच ठरवलं होतं की आपला फर्स्ट टॅटू चांगल्या फिनिशिंग आणि डिटेलिंग वर्क मध्ये झाला पाहिजे. मग मॅमनी तर चांगली युनिक डिझाईन घेतलेलीच होती, पण ती पण आपल्याला चांगल्या डिटेलिंग वर्क मध्ये द्यायची होती. मॅमला तर पेन खूप होत होता, पण मॅमचा फर्स्ट टॅटू असल्यामुळे मॅम खुश पण तेवढ्या होत्या. फायनली टॅटू कंप्लीट केला. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. इकडे तर राम टॅटूच करत होता, पण माझा मित्र डायरेक्ट पुण्यावरनं भेटण्यासाठी आलेला होता. भावाला तर भेटून घेतलं, पण मी पप्पा डायरेक्ट सुझुकीच्या बॉडी शॉपला पोहोचलो होतो, कारण की आपल्या क्वीनला थोडंसं डिवायडरला ठोकल्या गेली होती, ती रिपेअर करून घ्यायचं होतं. मग सगळी प्रोसेस तर करून टाकली. 4-5 दिवस तर क्वीन तिथंच थांबणार होती रिपेअर होईपर्यंत. मी तर डायरेक्ट स्टुडिओला निघालो होतो, कारण पप्पा पण बारामतीवरनं आलेले होते, पण सर स्पेशली माझ्याकडे गंगापूरवरनं टॅटू करण्यासाठी आले. आईचा बर्थडे असल्यामुळे सरांना आईबद्दल 2-3 लेटर लिहून घ्यायचे होते. फायनली ते कंप्लीट केले. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करायला विसरू नका.